हिंगोलीत हिट अँड रन प्रकरण, कारच्या धडकेत 5 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. नगड मनमाड रस्त्याच्या कामासाठी ठाकरे गटाचा रास्ता रोको, दुरुस्तीसाठी आलेल्या 45 कोटी रुपये कुठे गेले, रावसाहेब खेवरे यांचा सवाल. नागपूर अमरावती खामगाव सुटणार आषाढीसाठी विशेष रेल्वे, गडकरींनी केली होती मागणी. टीम इंडियातील महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये उद्या होणार सत्कार. लायन्स मिडटाऊनचा 35वा पदग्रहण सोहळा, जनसेवार्थ डायलिसिस व कार्डिएक ऑटोक्लेव्ह मशीनचे लोकार्पण. काश्मीरात प्रथमच उष्णतेची लाट, 7 दिवसांपासून पारा 32 पेक्षा जास्त, देश मान्सूनमध्ये भिजतोय तर खोरे तापते. मराठवाड्यामध्ये आजपासून पुढील 5 दिवस मध्यम पाऊस, 7 राज्यांमध्ये 10 जुलैपर्यंत अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता. ठाण्यातील श्वानावरील अत्याचार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, जुन्या कलमानुसार ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्थानिक प्रशासनाने मलंगगडाच्या पायथ्यापासून ते गडाच्या 5 ते 6 किलोमीटर मार्गातील बेकायदा ढाबे, हॉटेल्स प्रशासनाने गुरुवारी जमीनदोस्त केले. नवी मुंबई पोलीस शिपाई संवर्गातील 185 पदांसाठी भरती, प्रक्रियेचा दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा रविवारी 7 जुलैला. नालासोपाऱ्यातील औद्योगिक कंपनीवर दरोडा, सुरक्षा रक्षकाला डांबून 14 लाखांचा ऐवज लुटला. इंद्रायणी नदीच्या पूर्वरेषेतील 29 बंगल्यांवर हातोडा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा पिंपरी महापालिकेला आदेश. रिक्षा अपघात, शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू, चालकासह 5 प्रवासी व दुचाकीस्वार गंभीर जखमी. पालखी सोहळ्यादरम्यान महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला हडपसर पोलीस ठाण्यातून पलायन, महिला पोलीस शिपाई निलंबित. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण विचारताच पंकजा मुंडे म्हणाला, आगामी काळात राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे सांगण्या इतकी माझी पात्रता नाही. अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार, शेजाऱ्याला मृत्यूपर्यंत जन्मठेप तर आजोबाला 10 वर्षे सक्त मजुरी. कोल्हापुरात पावसामुळे रस्ते वाहतुकीला अडथळा, पाणलोट भागात पावसाची संततधार कायम असल्याने धरणातील पाणीसाठा वाढत चालला आहे. मणिपूरमध्ये शांततेची प्रतीक्षा, केंद्राने सांगितले ईशान्य राज्यात शांततेचे प्रयत्न सुरू. नगर जळगाव जिल्ह्यामध्ये 8 तासात 2 मॉब लॉन्चिंग, नवीन कायद्यानुसार प्रथमच अशा गुन्ह्याची नोंद. चंद्रपूरमध्ये मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्षावर भर दिवसा गोळीबार, अवैध दारू व्यवसायातील वर्चस्वावरून 3 वर्षापूर्वी भावावरही झाला होता हल्ला.